आजची आपली ही सीरीज प्रत्येक भारतीयाने पाहावी अशीच आहे. कारण आज आपण ज्या आजाराबद्दल बोलणार आहोत, तो आजार किंवा त्रास हा प्रत्येक भारतीयाला असू शकतो, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याची कल्पनाही नसते. भारतामध्ये लाखो लोक आज फॅटी लिव्हरने ग्रस्त आहेत, पण त्यांना त्याची कोणतीच लक्षणं जाणवत नाहीत. आणि जेव्हा या आजाराशी निगडीत लक्षणं जाणवायला लागतात, तेव्हा कधी-कधी उशीरही झालेला असू शकतो. म्हणून आज आपल्यासोबत आहेत भारतातील एक नामांकित लिव्हर तज्ञ अर्थात हेपॅटॉलॉजिस्ट. इतकंच नाही तर ते लिव्हर ट्रान्सप्लांटमधले एक्सपर्ट फिजिशियन आहेत. आपण स्वागत करूया डॉक्टर पवन हंसनाळे सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचा एम-बी-बी-एस पासून पुढे लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ञ म्हणून प्रवास कसा झाला हे सांगावं. सो मी मूळचा आहे कोल्हापूरचा आणि त्याच्यानंतर शिक्षण सगळं कोल्हापूरमध्ये झालं. एम-बी-बी-एसचं शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि पुढचं मेडिसिन पण पुण्यामध्ये झालं, पण सुपर स्पेशालिटीसाठी म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि लिव्हर ट्रेनिंगसाठी मी चेन्नईला गेलो होतो. तिथे डॉक्टर रैला म्हणून मोठे लिव्हर सर्जन आहेत आणि त्यांचं हॉस्पिटल होतं ग्लोबल हॉस्पिटल. तिथे आमचं बेसिक हिपॅटॉलॉजी आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजी ट्रेनिंग झालं. आणि त्याच्यामुळं लिव्हरची आवड निर्माण झाली आणि लिव्हरमध्ये काम करायला सुरुवात झाली. आणि धिस इज हाऊ इट इज आणि नाऊ वर्किंग ॲट ज्युपिटर हॉस्पिटल आता ऑलमोस्ट 10 इयर्स नाऊ इन ज्युपिटर हॉस्पिटल. तिथे हिपॅटॉलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून आम्ही कार्यरत आहे. सो मग तुम्ही आतापर्यंत किती ट्रान्सप्लांट पेशंट्स बघितले असतील? हजारो ट्रान्सप्लांट पेशंट पाहिले असतील. तर आता ज्युपिटरमध्ये ऑलमोस्ट 300-400 पेक्षा जास्ती ट्रान्सप्लांट झालेत आणि धिस इज द करंट स्टेट. मला वाटतं ट्रान्सप्लांट हा लिव्हरच्या आजारातला एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहे. पण आपल्यापैकी हा एपिसोड बघणाऱ्या बऱ्याच जणांना ट्रान्सप्लांटची कधी गरजच भासू नये म्हणून हा एपिसोड आपण बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं सर, समजा आपण रँडमली आपल्या सोसायटीचा 100 माणसांचा एक सेक्शन घेतला, तर त्यातल्या किती जणांना फॅटी लिव्हर असू शकतं किंवा ती काळजीची गोष्ट असू शकते? सी फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर हे वर्षानुवर्ष आहे. हे काही आत्ता आलेला आजार नाही आहे आणि हा लाईफस्टाईलचा मेजर आजार आहे, जो काही दिसतोय तो. भारताचं जर पॉप्युलेशन बघितलं, तर अराउंड 40% to 50% ऑफ पॉप्युलेशनला फॅटी लिव्हर आहे सध्या. 40% ते 50% मे बी जास्ती या लोकांना फॅटी लिव्हर आहे. आधी असं वाटायचं, की हा आजार फक्त जीवनशैलीचा आणि फक्त शहरामध्ये दिसतो, पण तसं नाही आहे आता. हा आजार सगळीकडे आहे. रूरल पॉप्युलेशन, अर्बन पॉप्युलेशन, लहान बाळं पासून मोठ्या लोकांपर्यंत फॅटी लिव्हरचा आजार आहे. सो फॅटी लिव्हर आजारी लिव्हर असते असं म्हणणार नाही मी, पण लिव्हर फॅटी आहे, हा पुढे जाऊन आजारी पडू शकते. हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. कारण लोकं फॅटी लिव्हर म्हणजे एकदमच आता लिव्हर खराब झाली ह्याच्यामध्ये पण खूप पॅनिक होऊन जातात. पण फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून काहीतरी करायला पाहिजे आणि लिव्हर आजारी जर पडत असेल फॅटमुळे, तर त्याला लवकर तपासण्या करून त्याच्यावरती आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. सो माझ्या मते फॅट हा लिव्हरचा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट बाय इन्ग्रेडियंटच आहे. अ, तसं नाही म्हणता येणार. फॅट हे नॅचरली लिव्हरमध्ये नसायला पाहिजे किंवा असलं तरी 5% पेक्षा कमी फॅट पर्सेंट असायला पाहिजे. फॅटी लिव्हर आता आपल्याला कॉमनली कसं दिसतं, की लोकं हेल्थ चेकच्या टेस्टिंगसाठी जातात किंवा सोनोग्राफी काही कारणास्तव करतात. पोट दुखतंय किंवा व्हॉटएव्हर रिझन आणि तिथे सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर दिसते. यू विल बी सरप्राईज्ड की सोनोग्राफीची जी फॅटी लिव्हर आहे, जेव्हा 30% पेक्षा लिव्हरमध्ये फॅट वाढते तेव्हाच दिसायला लागते. हो. आणि आम्ही फॅटी लिव्हर बाय डेफिनेशन म्हणतो, जेव्हा 5% पेक्षा एक्स्ट्रा फॅट जमा झाली लिव्हरमध्ये जमायला लागली, तर धिस इज कॉल्ड एज ॲक्चुअली फॅटी लिव्हर. सो हे 5 ते 30% जो 25% चा भाग आहे मधला, ते 30% चा जो भाग आहे लेस दॅन 30% वाला, ह्याला कॅच करणं पण जरुरी आहे. कारण अल्ट्रासाउंडला फॅटी लिव्हर सापडली की सापडलीच. पण त्याच्या अलीकडे काय करणार? हे माहिती नाही. कारण हे कंप्लीटली सायलेंट असतं. इंटरेस्टिंगली मला असं वाटतं की याचे 2 ॲस्पेक्ट्स आहेत. एक तर सोशली आता लाईफस्टाईल इतकी बदललेली आहे की त्याच्यामुळे फॅटी लिव्हर वाढू शकतं आहे किंवा वाढलेलं आहे असं आपण म्हणू शकतो किंवा
आता सोनोग्राफी पण पूर्वी इतकी नाही तर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळेही आपल्याला फॅटी लिव्हर जास्त दिसायला लागलेले असू शकतात. कदाचित ते आधीही असतीलच? 100%. सो फॅटी लिव्हर हा खूप वर्षानुवर्ष असलेला प्रॉब्लेम आहे. पण आता लास्ट फ्यू इयर्समध्ये आपलं कल्चर चेंज झालंय. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स फास्ट लाईफ. फास्ट फूड कल्चर चालू आहे लास्ट 15-20 इयर्समध्ये. आपण मध्ये यू मस्ट हॅव नोटीस बेटर दॅन मी. की त्यामुळे आय थिंक फॅटी लिव्हरचं पर्सेंटेज वाढत चाललंय. ग्लोबल पॉप्युलेशन जर बघितली आपली, तर सगळ्यात जास्ती ओबीज पॉप्युलेशन नंबरच आपला एवढा मोठा आहे भारताचा, की त्यामुळे ओबेसिटी पण खूप आहे भारतामध्ये. इंडिया इज एपिसेंटर ऑफ ओबेसिटी, फॅटी लिव्हर आणि डायबिटिक्सचं मॅक्सिमम पॉप्युलेशन जगातलं भारतामध्ये यायला लागलंय. सो फॅटी लिव्हर हा फक्त एक्सेस खाण्यामुळे होत नाही, पण इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आहे, बाकी काही कारण आहे, जेनेटिक्स आहे. ऑल these थिंग्स अल्सो मॅटर. पूर्वीच्या काळी आणि आत्ता वयोगटात काही फरक दिसतोय फॅटी लिव्हरमध्ये? फॅटी लिव्हर आता जे दिसायला लागले ना, हे पिडियाट्रिक पॉप्युलेशनपासून चालू झालंय. म्हणजे लहान बाळांना पिडियाट्रिक फॅटी लिव्हरपासून ॲडल्टपर्यंत ते पोहोचतात. कारण फॅटी लिव्हर आत्ता जर झालं, तर ह्याची जी टाईमलाईन असते, म्हणजे आज फॅटी लिव्हर झाली, की माझी लिव्हर कधी काम करायचं बंद करेल? हा एक प्रश्न लोकांना बराच असतो. सो लहानपणापासून फॅटी लिव्हर तयार होतात. म्हणजे आजकाल दिसतं, की सगळेच तुम्ही चाइल्डहूड ओबेसिटी एवढी वाढली आहे, की लहान बाळं जे सगळे बऱ्यापैकी हेल्दी असतात, प्लम असतात. कारण खाणं-पिणं जास्ती आहे, ॲक्टिव्हिटी नाही, स्क्रीन टाईम वाढलेत, लोक ग्राउंडवरती दिसत नाहीत मुलं, सगळे काउचवरती दिसतात. ह्या सगळ्या कारणांमुळं लहान वयामध्येच फॅटी लिव्हर चालू होते आणि हीच फॅटी लिव्हर पुढे कॅरी ऑन होते आणि याच लोकांना पुढे जाऊन डायबिटीज होतो. फॅटी लिव्हरमुळे लिव्हर खराब होतात. सो फॅटी लिव्हर हा लहानपणापासून आलेला आजार आहे सध्या. पण मग फक्त वजन जास्त असलेल्याच मुलांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर दिसतं, बारीक माणसांमध्ये फॅटी लिव्हर दिसणार नाही? नाही, दिसतं. सो भारतामध्ये एक वेगळा स्ट्रेटा आहे. सो ओबेसिटी म्हणलं की आपण ऑब्व्हियसली बघतो की ठीक आहे, आता ओबेसिटी आली म्हणजे फॅटी लिव्हर आलं असं. पण भारतामध्ये एक लीन फॅटी लिव्हर पण एक स्ट्रेटा आहे. म्हणजे अराउंड 10 ते 15% पॉप्युलेशन आपली लीन आहे. लीन इन द सेन्स की ज्यांचा BMI आहे, हा कॅटेगरी आपल्या नॉर्मल कॅटेगरीमध्ये बसतो. पण तरीसुद्धा जर त्यामध्ये काही लोकं जे आहेत, त्यांच्या सोनोग्राफी केली किंवा आजकाल पुढचे स्कॅन्स आलेत. आम्ही फायब्रो स्कॅन करत असतो. इलास्टोग्राफी म्हणतो ज्याला. हे फॅटी लिव्हर कॅच करतात फटाफट आणि 10 ते 15% लोकं लीन असून सुद्धा एक्स्ट्रीमली फॅटी आहे. कारण त्यांची फॅट बाहेर नाहीये. ते आतली व्हिसरल फॅट म्हणतो आपण, म्हणजे शरीराच्या आतमधली जी ऑर्गनच्या अराउंडची फॅट किंवा ऑर्गनच्या आतली फॅट जास्ती आहे. त्यामुळे ते असं पोट फुगलेलं आहे किंवा स्थूलपणा वरच्या ह्याच्यावरती दिसत नाही तुम्हाला. अपीअरन्सवरती नाही दिसत या लोकांचा. जे म्हणजे आपण डायबिटीजमध्ये थिन फॅट इंडियन्स म्हणतो, करेक्ट. अशा लोकांमध्ये फॅटी सो लिव्हर याला असू शकतं. लीन फॅटी लिव्हर म्हणतात आमच्या भाषेमध्ये. लीन फॅटी लिव्हर. आजकाल फॅटी लिव्हरला आधी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणायचे. आता टर्मिनॉलॉजी चेंज झाली आहे. तिला आता मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर, MAFLD असं म्हटलं जातं आणि व्हिच अल्सो एन्कम्पसेस पार्ट ऑफ अल्कोहल. आधी अल्कोहल निगेट झालं होतं, पण तसं नाहीये आता. अल्कोहोलवर तर आपण एक स्पेशल एपिसोड करणार आहे. त्यामुळे ही सीरीज बघणाऱ्या लोकांना मी सांगणार आहे, की तो मात्र आम्ही शेवटचा एपिसोड ठेवणार बरं का. कारण आम्हाला सगळ्यांनी तुम्ही पूर्ण सीरीज बघणं हवं आहे. जेनेटिक्सची काही कारणं असू शकतात फॅटी लिव्हरसाठी? करेक्ट. सो भारतामध्ये काही जेनेटिक्स किंवा जगामध्ये सगळीकडे आहे. पण इंडियन पॉप्युलेशनमध्ये PNPLA3 नावाचं एक जीन आहे आणि TMSF6 हा स्टडी जो झाला आहे भारतामध्ये, ह्याच्यामध्ये दिसले की ह्या जीन्स ज्या लोकांमध्ये जेनेटिक डिफेक्ट्स आहेत, ह्या लोकांना फॅटी लिव्हरचं जास्ती रिस्क असते किंवा ह्या लोकांच्या फॅटी लिव्हर लवकर प्रोग्रेस होऊन लिव्हर आजार तयार होतात त्यांच्यामध्ये. सो फॅटी लिव्हर 2 गोष्टी असतात. एक फॅटी लिव्हर व्हिच इज इनर्ट, म्हणजे लिव्हरमध्ये फॅट आहे, पण त्याचा त्रास होत नाही. त्याला इनर्ट फॅट म्हणतो मी. आणि एक ॲक्टिव्ह, जे फॅट ॲक्चुअली लिव्हरमध्ये इन्फ्लमेशन कॉज करते आणि लिव्हरला स्कारिंग करायला सुरुवात करते. सो हे अशा 2 स्ट्रॅटेजीमध्ये आपण फॅटी लिव्हरचे आजार मोजतो. सो समजा लाईफस्टाईल रिलेटेड फॅटी लिव्हर आणि जेनेटिक रिलेटेड फॅटी लिव्हर असं आपण जर बघितलं तर नेमकं कशाचं प्रमाण जास्त आढळतं? लाईफस्टाईलचं डेफिनेटली जास्ती आहे प्रमाण फॅटी लिव्हरमुळे. पण जेनेटिक्स प्लेज वन ऑफ द इम्पोर्टंट रोल, की कॉन्ट्रिब्युटिंग. हां, कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर जिथे आजार फास्ट पुढे सरकू शकतो. सो लाईफस्टाईल प्लस जेनेटिक्स आले, हं. तर तुमचा फॅटी डेडली लिव्हरचा आजार खूप फास्ट पुढे सरकेल आणि ह्याचा आजार लिव्हर सिरोसिसमध्ये पण होऊ शकेल पुढे जाऊन. सो या आधीच्या एपिसोड्समध्ये आम्ही जसं लिपिड प्रोफाइल डिस्कस केलं होतं किंवा स्लीप डिस्कस केली होती. त्याच्यात काही ना काहीतरी तपासण्या असायच्या ज्यांनी आपल्याला हे समजू शकायचं की आय एम ॲट अ प्रिव्हेंटेबल लेव्हल ऑफ डिसीज.
तसं फॅटी लिव्हरमध्ये तुम्ही म्हणता, की हे 5% आहे, 20% आहे, 25% आहे. हे समजण्यासाठी काही तपासण्या असतात? हो. सो फर्स्ट कॉमन टेस्ट इज सोनोग्राफी. ज्याच्यामध्ये आपल्याला फॅटी लिव्हर दिसली याचा अर्थ लिव्हर सिग्निफिकंटमध्ये फॅट आहे. आता जर अल्ट्रासाउंड नॉर्मल आला, सोनोग्राफी नॉर्मल आली, ह्याचा अर्थ हे नाही की लिव्हर फॅटी नाही आहे. तर त्याच्यासाठी आता पुढच्या टेस्ट आल्यात, ज्याला नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आम्ही म्हणतो. ह्या सगळ्या नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहेत. म्हणजे आपण टोचाटोची काही करत नाही, फक्त वरून तपासणी करतो. एक फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट आहे. आता फायब्रोस्कॅन म्हणजे काय असतं, की हा एक स्पेशलाइज्ड मशीन डेव्हलप झालेलं आहे काही वर्षांमध्ये, जे वरती फक्त लिव्हर आपली उजव्या भागामध्ये पोटाच्या, तर इथे वरती प्रोब असतो त्याचा आणि ते आतली लिव्हरचं फॅट कंटेंट मोजतं. त्याला कॅप स्कोर म्हणतात आणि लिव्हरचा कडकपणाच मोजतं. जगामध्ये ही एकच टेस्ट आहे, जी लिव्हरचा मऊपणा आणि कडकपणा सांगू शकते. ही सोनोग्राफी फक्त तुम्हाला फोटो काढून दाखवेल. पण लिव्हर आजारी पडणं कधी होतं, की जी लिव्हर मऊ आहे, जशी गालासारखी लिव्हर आहे समजा अशी देवानी दिलेली. आजारपण चालू झालं, की लिव्हर कडक व्हायला लागते आणि कडकपणा तुम्ही मोजणार कसा? आयदर फायब्रोस्कॅनमध्ये मोजणार, ज्याच्यामध्ये इलॅस्टोग्राफी मोजली जाते आपण, की किती प्लास्टिसिटी किंवा इलॅस्टिसिटी आहे. थोडक्यात स्पंज घ्या. स्पंज किती मऊ आहे आणि स्पंजमध्ये पाणी टाकलं, की स्पंज कडक होतो. पण जोपर्यंत तुम्ही हातात घेऊन दाबणार नाही, तोपर्यंत कळणारच नाही, की स्पंज घट्ट किती आणि मऊ किती राहिला. सो हा दाबणं म्हणजे कसं, की इलॅस्टोग्राफी सांगते, की वरून सांगते, की लिव्हर किती कडक व्हायला लागली, आजारपण किती वाढलं. हे नुसतंच फॅटी लिव्हर नाही, कुठल्याही लिव्हर आजारासाठी फायब्रोस्कॅन चांगला. ह्याच्या पुढची टेस्ट म्हणजे एम-आर-आय इलॅस्टोग्राफी आली आजकाल. सो एम-आर-आयचं एक स्पेशल मॉड्यूल असतं, जे लिव्हरचा कडकपणा आणि मऊपणा मोजतं. त्याला एम-आर-आय इलॅस्टोग्राफी इव्हन बेटर दॅन फायब्रोस्कॅन. दॅट इज ॲज गुड ॲज नियर टुवर्ड्स लिव्हर बायोप्सी. लास्टली लिव्हर बायोप्सी, जिथे आपण सोनोग्राफी करून लिव्हरमध्ये सुई टाकून लिव्हरचा छोटा टिश्यू तपासायला घेतो, विच इज अ गोल्ड स्टँडर्ड. म्हणजे सगळ्यात बेस्ट टेस्ट कुठली तर बायोप्सी. पण इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे, त्यामुळे आपण सगळ्यांच्या बायोप्सी नाही करत. आजकाल बायोप्सीचं प्रमाण पण फार कमी झालं आहे, कारण फायब्रोस्कॅन्स, इलॅस्टोग्राफीज आपल्याकडे अवेलेबल झालेत. सो प्रिव्हेंटिव्ह हेल्थकडे लक्ष देणाऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या टेस्ट केल्या आणि त्याच्या सोनोग्राफीमध्ये जर फॅटी लिव्हर आलं, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी ह्या पुढच्या तपासण्या करायला पाहिजेत का तुम्हाला येऊन तुमच्याशी चर्चा करायला पाहिजे? सो फॅटी लिव्हर समजा तुम्हाला सोनोग्राफीमध्ये सापडलं आणि प्रिव्हेंटिव्ह आपल्या सगळ्या हेल्थ चेकमध्ये, ब्लड टेस्टमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट होतच असते आपली. सो लिव्हर फंक्शन टेस्ट ओपन करायच्या. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये 10-11 पॅरामीटर्स असतात. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे एस-जी-ओ-टी आणि एस-जी-पी-टी, ए-एल-टी आणि ए-एस-टी हे पॅरामीटर्स असतात. ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं. जर ह्या पॅरामीटरमध्ये बदलाव यायला लागला, हे जर 30-35च्या पुढे जायला लागले, ह्याचा अर्थ लिव्हरला आतमध्ये इन्फ्लमेशन चालू झालं आणि अशा वेळेस तुम्ही हिपॅटॉलॉजिस्टना येऊन भेटायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी करून पाहावं लागतं, की आता ही लिव्हरचा आजार कितपत पुढे गेलेला आहे. कारण वरून काहीच नाही कळणार या टेस्टमध्ये. सो पुढच्या टेस्ट आम्ही करत असतो, ज्याच्यामध्ये फायब्रोस्कॅन झालं, एम-आर-आय इलॅस्टोग्राफी झाली किंबहुना लिव्हर बायोप्सी काही लोकांची करतो. सो ग्रेट. फॅटी लिव्हर म्हणजे काय याच्याविषयीची एक प्राथमिक कल्पना आपण आता घेतली. पण आपल्याला फॅटी लिव्हर होऊच नये, आपलं लिव्हरचं काम कसं चालतं, लिव्हरच्या अडचणी किंवा आजार होऊ नयेत, ते होण्यासाठी कुठली कारणं कारणीभूत असतात. अशा विविध विषयांवर चर्चा आपण अशीच पुढच्या एपिसोड्समध्ये चालू ठेवू. येस. तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत राहा. कारण सगळ्यांच्या आवडीचा विषय अल्कोहोल याच्यावरही आम्ही सगळ्यात शेवटच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल, तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल, तर घरच्यांना हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, असेच आरोग्यपूर्ण विषयी चर्चा ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.